पूज्य माऊलींच्या जन्मी कोटी कोटी भाव स्मरणे. धन्य आज सोन्याचा दिन, संत दर्शनीचा लाभ झाला. अनंत जन्मीचा भाग गेला, शीन गेला. मज वाटे तास आलिंगन द्यावे, हदान सोडावे चरण दयाचे, हदान सोडावे चरण दयाचे. असा आज चंपाषष्ठीचा योग. आज सगळं आगंतुक आकस्मिक संत दर्शनाला खूप पुण्य लागतं. तुम्ही सगळे, मला तुमचं सगळ्यांचा यावं वाटतं. जवळ असून कधी कधी माणसाला त्याचं महत्त्व कळत नाही. खूप दिवसांनी, खूप नवे नवे वर्ष झाले असतील, माऊलींचं दर्शन झालेलं नाही. माऊलींनीच आपल्या परिवारामध्ये सूत्र दिलेलं, आधी संसार करा नेटका, तो दिस द्यावाना फाटका, सोबत हरिनामाचा चुटका. पण डोक्यात असून द्यावा खटका. खटका आता माऊली सहज बोलले हाच उपदेश. खटका म्हणतात माऊली. पण मग योगिक क्रियेमध्ये ज्या वेळेला एखाद्या केंद्रावरती प्राण अडकतो, आपलं एक एक केंद्र आपण जेव्हा साधना करतो, जेव्हा ध्यान करतो, कोणी सेवा करतो, कोणी जप करतो, जो तो ज्याच्या त्याच्या ठिकाणून माऊली जरी योगाला एका सेकंदात 60,000 क्षेत्रात प्रवेश करतोय. आपल्याला वाटतं गणायक योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु भगवान सर्वात्म गुरुदेव महाराज की जय. मुद्दा काय होता? सहजची बोलणे हाच उपदेश. आणि आपली जी योगिक केंद्र असतात, साधना चालू असते, आपल्याला वाटतं आपण साधना करतोय, आपल्याला वाटतं आपण जप करतोय, आपल्याला वाटतं आपण ध्यान करतोय, आपण सेवा करतोय. नाम, ध्यान, सेवा, सत्संग या पायऱ्या दिलेल्या आहेत. आपण एखाद्या पायरीवर कुठेतरी काम करत असतो, करताना गुरु जर पाठीमागे नसतील आणि आपण ज्या वेळेला साधना करत आहोत, खटका जर अडकले, तिथं काढायला फक्त सद्गुरूच त्या केंद्रातून वरती काढू शकतात. मग आपण त्याच याच्यात राहतो, त्याच भावात राहतो, त्याच विशिष्ट अवस्थेत राहतो. त्याच्या पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी सद्गुरू लागतात. आणि हे सद्गुरूंना पूर्ण माहीत असतं. आणि मला जेवढं आकर्षणीय आहे माऊलींचं सांगितलं, अशा मोजक्याच महापुरुषांपैकी जिथं कोणी योग मार्गाने आला, कोणी ध्यान मार्गाने आला, कोणी ज्ञान मार्गाने आला, तो त्याचं बहुत सुकृताची जोडी त्याने विठ्ठल्या. ज्याचं प्रारब्ध हा कोणत्या मार्गातून आलेला आहे हे माऊलीच सांगू शकते. आणि आता याचा पुढचा टप्पा काय? आपण मी म्हणत असतो मागाशी, आज खूप वेळेला शब्दाला डोक्याचा गळका होतो, म्हणजे डोक्याची मंडई होते. सद्गुरू काय वागतात, काय बोलतात, त्यांचं बोलणं सहजच बोलणे हाच उपदेश. पण त्यांना पूर्ण माहित असतं की हा साधक कोणत्या टप्प्यावरती आलेला, कुठपर्यंत. नराचा नारायण आणि नारीची श्रीलक्ष्मी, एवढंच उद्देश. तो नराचा नारायण होत असताना ते जे टप्पे पार करत असतात. आणि भाग्यवान सगळेजण सद्गुरूंचं सानिध्य लाभायला. आज माझं स्वतःचं भाग्य, इतके वर्ष झाले सद्गुरूंचा आज आता सत्संग आहे म्हणून सांगायचं. आज सद्गुरूंनी कडेवर घेऊन सत्संगात आले, अरे सत्संग करायचा, अरे हे करायचं, आणि सगळे साधक बसले. इतक्या वर्षांनी समोर दर्शन घेतलेलं, सद्गुरूंचं दर्शन दुर्मिळ झालं. आज पहाटेच मी सरांना येताच म्हटलं, आज खूप आनंद. इतक्या वर्षांनी सद्गुरूंनी कडेवर घेऊन आज, आणि लगेच संध्याकाळी अचानकच माऊलींचं दर्शन झालं. माऊली गुरुस्थानीच आहे, जो तो ज्याच्या त्याच्या जोड्या ठरलेल्या आहेत, त्याच्यात काही भाग नाही. पण संत सानिध्य, महापुरुषांचं सानिध्य, त्याला पण भाग्य लागतं. तुम्ही सगळे काही खूप भाग्यवान आहे. तुम्ही सगळे त्यांच्या चरणावर, आपल्याला कळत नाही आहे माऊली आहे. पण संतांचं सानिध्य, त्यांची ओरा, त्यांचे व्हायब्रेशन, त्यांच्या आभामंडलात संत ज्या वेळेला बसतात आपल्याला समजत नाही. माहोल तयार झाला पाहिजे. माऊलीने एक शब्द वापरला, ते ज्या वेळेला बसतात त्यांचं आभामंडल असतं, आणि ते आभामंडल विस्तीर्ण केल्यावर आपण त्यांच्या आभेत असतो. आता त्या याच्यामध्ये आपण त्या घरामध्ये असलं आणि त्या प्रभावात असलं, त्या आभेत असलं की आपले सगळे
सगळे पाप बदलून जातात. ही ओरा, हे हवामंडल, हे या सगळ्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. की काय फार तुमच्यातला काय फार पुढे येऊन बोललो म्हणजे काही वेगळं आहे असं नाही. मला तुमचं सगळ्यांचं खूप यावं वाटतं. वारंवार मी मुद्दाम उल्लेख करतोय. मला खूप दिवसांनी यावं वाटलं, खूप ओढ असते, यावं वाटतं. आणि माई म्हणतात संसार, संसार म्हणजे काय, गुरुमाई म्हणतात की संसार आहे. संसार म्हणजे 100 सार आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सहस्र विंचवांचा दंश जेवढा असतो तसा संसार आहे. मग आपण हा संसार नेटका करत असताना त्याच्याशिवाय पण इकडची किंमत कळत नाही. दुःख आहे म्हणून सुखाची किंमत कळते, अंधार आहे म्हणून प्रकाशाची किंमत कळते. कुसंग केल्याशिवाय, तो कुसंग ज्या वेळेला आपल्याला कळतो त्यावेळेला सत्संगाचं महत्व कळतं. पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी, निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्हिटीला महत्व आहे. हे सगळं करत असताना आपली जी साधनेची जी ज्योत आहे ती एवढ्या सगळ्या वादळामध्ये आपल्याला ती तेवट ठेवायची. याला संत आणि माऊलींना विचारलं तर काय करायला पाहिजे. संत आणि ग्रंथांना धरून चला. इथं तर साक्षात सद्गुरू तुम्हाला फक्त समोर आहे, काहीच करायची गरज नाही. वारंवार सद्गुरूंचं दर्शन, सत्संग. एक आहे ग्रंथ प्रचिती. ग्रंथ प्रचिती, ग्रंथ वाचून वाचून ज्या वेळेला आपल्याला ग्रंथाची प्रचिती होते, ग्रंथ कृपा होते, त्यावेळेला संत भेटतात. संतांची कृपा होते त्यावेळेला सद्गुरू भेटतात. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर त्या कृपेसाठी आपण त्या टप्प्यावर आता इथं सद्गुरू भेटलेले. आणि मग शेवटचा जो टप्पा आहे तो आत्मप्रचितीचा टप्पा आहे. त्याच्यात जाण्यासाठी वारंवार सद्गुरूंचं दर्शन आणि सत्संग. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या सर्वात्मक गुरुदेव परिवारामध्ये 4 पायऱ्या दिलेल्या आहेत. आपल्याला जे आवडेल, रुचेल, पचेल आणि झेपेल इतकं सहज सांगितलेलं. माऊलींचं बोलणं फार सुंदर, एकदम सूत्रात असतं. मी सरांशी बोललो, प्रत्येक गोष्ट सूत्रात बोलतात माऊली. जर सूत्र पकडता आली, सूत्राला धरलं की काहीच अडचण नाही. आवडेल, पचेल, झेपेल, रुचेल, म्हणजे आपल्याला जे योग्य वाटेल तो मार्ग धरून आपण आपलं मार्गक्रमण करायचंय. आणि हे करत असताना अनेक अडचणी येतात, सगळ्यांनाच अडचणी आहेत. मग त्यामध्ये माऊलींनी परत सूत्रात सांगितलं कितीतरी सूत्र आहे. आर्थिक तब्येत, शारीरिक तब्येत, मानसिक तब्येत, प्रापंचिक तब्येत आणि सामाजिक तब्येत. आपल्याला कळलं पाहिजे आपली कोणती तब्येत, आध्यात्मिक तब्येत कोणत्या तब्येतीत बिघाड झालेला आहे, कुठं वर खाली कुठं झालेला आहे. मग तेवढ्या पुरतं आपल्याला काय करता आलं पाहिजे, ते मॅच करता आलं पाहिजे, तिथं भर देता आला पाहिजे. आध्यात्मिक तब्येत बिघडती तर सत्संग, ज्ञान, जप आपलं जे काही मार्ग ते आर्थिक मध्ये झालं तिथं आहे, संसारामध्ये झालं तिथं हे करा, समाजामध्ये जिथं आपलं कमी होत आहे तिथं लेवल केलं. हे सगळ्याचा तोल सांभाळत माऊली सगळ्या भाग्य आहे आपलं सगळ्यांचं की माऊली सहज बोलतात सगळ्या क्षेत्रात. अगदी इतकं सहज कुठंच मिळणार नाही. खूप वेळ बसावं लागतं, तिष्ठत बसावं लागतं आणि खूप सेवा करावं लागते. सहज हसत खेळत किती आनंद, किती मजे, किती उत्साह. मग अशी आलो आनंदाचं, मी म्हटलं ना कदा न सोडावायचं आलिंगन द्या. माऊलीने आज मला इतकं लाजल्यासारखं झालं. माऊलीने इतक्या वर्षांनी आलिंगन दिलं. कुठंतरी इतके दिवस झाले म्हणजे संसारामध्ये करत असताना बघू म्हटलं काय होतं कुठपर्यंत. ताईंमध्ये मी ताईंचा आधार घेतला, ताई सांगतील त्याबद्दल. चालू असतं जीवनामध्ये उतार चढ येत राहतात, पण त्याची तीव्रता जर आपण सद्गुरूंना धरून राहिलं, नामाला धरून राहिलं, ध्यानाला धरून राहिलं, म्हणता ना सत्संगाने दारिद्र्याचं निर्मूलन होतं. बिना कुछ खोए सब कुछ पाए जा सकता है असं माऊलीच म्हणतात. ध्यानाने सगळं सहज स्वतःच सगळं मिळतं. मग आता एवढं सगळं सांगितलेलं आपल्याला जे एक सूत्र पकडता आले पाहिजे. कुठलं एक सूत्र पकडून पक्का ठेवायचं. अनेक सूत्र सांगितले. अहो कुठं कुठं सूत्र जर बोलले लोक होते कुठून आलं, कुठून आलं, काय सांगायचं, कुठून आलं. आपणासारखे करी की तात्काळ तयार लागे वेळ काळ. संतांच्या सानिध्यात राहिलं, सेवेत राहिलं, पण एक आहे आपला इगो, आपला अहम बाजूला जर ठेवला, तो जर बाजूला राहिला नाही. पण ही एक सपना आहे मौलीचं वाक्य माझ्याला ठेवले, मला खूप आवडतं की मैं पण येत आपण मी म्हणून मी पण तेच करतो.
मी म्हणतो आणि मी स्वतःला मी मानून स्वप्नातच जगत राहतो आणि एक स्वप्न आहे पण ही एक स्वप्न आहे. कितीतरी वाक्य लिहून ठेवले ना तर त्याच्यावर एक जर सूत्र पकडलं तर कितीतरी वेळ बोलतात. अशा अनेक सूत्र आहेत आणि माऊली बोलतात सहज बोलतात आणि प्रत्येक वेळेला इतकं सारगर्भित बोलणं असतं ते. मग त्याच्यावर जर आपण चिंतन जर केलं आणि आज जर गेलो काय म्हटले होते आणि ते जर आपल्याला आज जाता आलं काय म्हटले त्याचा सारगर्भित हेतूत अंतर येतो काय आहे तो जर आपल्याला कळाला आणि आपण जर चिंतनात गेलं तर आपोआप सूत्र सापडायला लागतात. सूत्र सापडले की तत्वाशी अनुसंधान होतं. तत्व अनुसंधान झालं की मग बोलायला काहीच नाही. मग सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजियाची गाथा काय मी तुम्हाला खुदा मेहरबान तो गदा पहलवान. एकदा ह्या क्रमाने आपण गेलो तर गुरु मागे असलं हे बोलतोय म्हणजे तेच बोलून घेत आहे. आपलं काहीच नाही माझं काहीच नाहीये बोलायचं. बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांनी अनुभवला असेल की आपल्याला काही अज्ञात अचानक सांगितलं जातं बोलतात आणि कधी आपण काय बोलतो ते आपल्याला पण कळत नाही. बोललेलं असतं करून घेणाऱ्या तिने मग सांगितलं योग्याला 60,000 शरीरात प्रवेश करतो. 60,000 शरीरात प्रवेश करता येतो किती वेळेत? सेकंदामध्ये विदिन एका 1 सेकंड. 1 सेकंद. आणि ज्या वेळेला अनेक आपल्याला वाटतं एवढे भक्त आहेत मग माझ्यावर कृपा कशी काय होईल. अंशी कृपाने त्यांचं कार्य चालूच असतं. तुम्ही सगळे ऍट ए टाइम सगळे ध्यानाला बसले सगळीकडे कोण काय करतोय. सरांनी मागाशी आमचा विषय झाला डोक्याचा पाहिजे खूप हसले. तिथं आल्यावर तेच ऐकायला मिळालं. अनेक गोष्टी आपण बोलतोय आपण करतोय पण तुमचा अनन्य भाव शुद्ध भाव अंतःकरण शुद्ध असेल आणि खरंच तुम्ही जर सत्संग बोलताना पण चालता असिभो खेलोभो धरिभो द्या. गोरखनाथ म्हणतात असिभो खेलोभो धरिभो द्या. सहज चालता बोलता आपण गुरूंची लीला जरी आपण ते काय झालं ते तुम्ही जे बोलता ना आपण जे बोलतो ना माऊली असं म्हटले माऊली त्याचं तुम्हाला माहित नाही ही गुरुभक्तीच आहे आणि हा एक सत्संगच आहे. ती लीला त्या लीलेचं वर्णन म्हणजे त्यांच्या स्वरूपाचं वर्णन करतो आपण आणि असेच आपलं ते ध्यानामध्ये ते सत्संगामध्ये काउंट केलं जातं. होतं ते आपल्याकडून होऊन जातं आपल्या लक्षात येत नाही. बरेच जण प्रपंचात तुम्हाला माऊली 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 काय करतात माऊली 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 सारख्यांचं माऊली माऊली काय तर ती गुरुभक्तीच आहे ती. आणि सगळ्यात सोपी तर भक्तीरसात डुबल्यावर तर काय आनंदच वेगळा. मग त्या भावामध्ये अंतःकरण शुद्ध साधक हा बाहेरून बघायचा नसतो. साधक हा हसून बघा ती नजर एक्सरेची नजर ही सद्गुरूंनाच असते. त्याचं अंतःकरण किती शुद्ध आहे हे बाहेरून आपले हाड मास कपडे चमडे डोळे कातडे काय असेल हे सगळं बाहेरून जगाला आहे. पण सद्गुरूंना अंतःकरणाचा ठाव घेता येतो आणि एक्सरे सारखी त्यांची नजर असते. हा साधक कोणत्या दशेमध्ये आहे हे सद्गुरूंनाच बरोबर नाही. आणि साधना करत असताना वेगळं तरी काय करायचंय आपल्याला आपले ज्या मान्यता आहेत पकड आहे खटके अडकलेले खटके जिथं जिथं खटके अडकलेले ते खटके काढून टाकणे आणि सहज सोपं सरळ होणे. सरळ या शब्दाला काय काना मात्रा उगार काहीच नाही. सरळ होणे सहज आणि सरळ होणे. म्हणूनच आपल्या ज्या मान्यता सोडताना मग त्याच्यासाठी नाम ध्यान सेवा आणि सत्संग या मार्गाचा ह्या आधार घेत आपण जर चाललं तर माणूस साधक हा आतून बदलत असतो तो बाहेरून बदलत नाही. आणि आपोआपच अच्छा शरीर अच्छे मन का द्योतक आहे वाक्य. अच्छा शरीर अच्छे मन का द्योतक आहे. जेव्हा अंतःकरण शुद्ध होतं भाव शुद्ध होतात तेव्हा आपोआपच चेहऱ्यावरती त्याचं आध्यात्मिक तेज झळकायला लागतं. त्याला मेकअपची सुद्धा गरज पडत नाही. आपोआप माणूस तो साधक तेजस्वी व्हायला लागतो. मग त्याला एकच कारण आहे फक्त त्याने सद्गुरूंच्या आज्ञेत राहावं आणि खूप वेळ काही घ्यायला नको